दोंडाईचा येथील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे दिनांक 10 जानेवारीला सौरभ मंगल कार्यालय इथं दोंडाईच्या येथील पत्रकारांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला व्यासपीठावर झेप न्यूज चॅनलचे संचालक अनिल चव्हाण, नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सायबर गुन्हे तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन खडसे, बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ पूजाताई खडसे, खानदेश मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, दोंडाईचा शहर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष टाटिया, सर जे.पी. गिरासे, डॉक्टर जयेश ठाकूर, डॉक्टर अनिल धनगर आदी उपस्थित होते। या पुरस्कार सोहळ्यामध्ये पोलीस निरीक्षक ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अनिल चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तसंच नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना प्रभावी पोलीस अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलं। तसंच या सोहळ्यात सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांना उत्कृष्ट सायबर तज्ज्ञानं सन्मानित करण्यात आलं। ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की लोकांमध्ये सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये खूप अनभिज्ञता आहे, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे। त्यांनी ATMमधून पैसे काढल्यानंतर पावती घेऊ नये असं आवाहन केलं। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितलं की परस्परांवर अवलंबून असलेले पोलीस, पत्रकार आणि वकील या त्रिसूत्रीचा सत्कार एकाच ठिकाणी करण्यात आला, हे आमचं सौभाग्य आहे। प्रास्ताविकामध्ये पूजाताई खडसे यांनी सांगितलं की पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही नेहमी सामाजिक कामामध्ये अग्रेसर असते, नेहमी महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। याच उदात्त भावनेनं गेल्या 3 वर्षापासून पत्रकारांसाठी पत्रकार दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। यंदाही पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या या माध्यमातून पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकार बंधूंचा सत्कार करून पेन डायरी आणि हेल्मेट वाटप करण्यात आलं। याचं कारण असं की पत्रकार हे बातमी संकलन करण्यासाठी धावपळीचं जीवन जगत असतात, हे लक्षात घेता दुचाकीवर फिरताना हेल्मेट ही आवश्यक असते। हेल्मेट राहिल्यास जीवितहानी टळू शकते। या कार्यक्रमाला पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसंच दोंडाईचा वकील संघाचे सर्व सदस्यही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भलकार सर यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सदस्या श्रीमती लक्ष्मी ठाकूर, श्रीमती सरिता महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले। पोलीस खात्यात काम करताना पत्रकार एक पोलिसाच्या कर्तव्यातला एक जवळचा भाग आतापर्यंत अनुभवलेला आहे। माझे नशीब चांगले आहे की आतापर्यंत जेवढे पत्रकार तुम्हाला लाभले, म्हणजे फार गडचिरोलीपासून तर आजच्या नंदुरबारपर्यंत सगळ्यांनी समजून घेतलं। काम करताना बऱ्याचदा फिक्शन झाले सुद्धा बरेचसे गेले, पण ते कामाच्या ओघाने होते। काम करताना प्रत्येकाच्या कामाच्या स्टाईलमध्ये कमी जास्त असतं आणि ते पत्रकार बंधूंनी पण त्या काही वेळेस समजून घेतलं। त्याबद्दल मी परत एकदा सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतो। तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील साहेब, नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा, पत्रकार क्षेत्रात गेल्या 34 वर्षापासून अतुलनीय कामगिरी असणारे, तसेच आम्हाला वेळोवेळी सामाजिक क्षेत्रात, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारे रमेश चव्हाण सर, तसेच इथे सर्व सन्माननीय व्यासपीठ, मी सगळ्यांची नावं घेते, माफी असावी। मी सर्वप्रथम आमच्या संस्थेतर्फे इथे उपस्थित मान्यवरांचे आभार मानते, कारण 6 जानेवारीला पत्रकार दिन झाला, त्याच्यानंतर माझ्याकडे खूप कमी वेळ होता हा कार्यक्रम आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते। गेल्या 3 वर्षापासून आमची संस्था पत्रकारांसाठी उपक्रम राबवते। प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझी संस्था ज्या स्तरावर सामाजिक या कार्यक्रमाच्या या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पूजाताई खडसे यांचं मी विशेष अभिनंदन आणि आभार यासाठी मानेल की पत्रकारांशी असलेली बांधिलकी किती आणि कशी जपावी। गेली काही वर्षे ते पत्रकारांसाठी कार्यक्रम करत आहेत। 6 जानेवारी हा जो काही पत्रकार दिन आपण साजरा करतो, हा पत्रकार दिन खरं तर बाळशास्त्री जांभेकर ज्यांचा फोटो आपण या ठिकाणी पूजन केलं, त्या बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 मध्ये, म्हणजे जवळपास 200 वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्राचा पाया रोवला आणि या भारतामध्ये मराठी वृत्तपत्र वृत्तसृष्टी सुरू केली। आम्ही त्यांना आद्य पुरुष जनक असं म्हणतो।
तर त्या बाळशास्त्री जांभेकरांचं एक स्मरण व्हावं म्हणून आपण 6 जानेवारी साजरा करतो. दर्पणच्या निमित्ताने ज्याचं नावच दर्पण होतं. दुसरं आपल्या सोबत आहे म्हणजे आपला बेस्ट फ्रेंड म्हणतो मी म्हणजे मोबाईल, ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. सगळं झाले तर 100 लोकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवणं, रात्री झाली की शुभ रात्र पाठवणं. मोबाईल मिळाला आपण पाणी बोलतो आणि मोबाईल कुठं गेला इट मीन्स आपल्याला एक आजार आहे म्हणून फोबिया, मोबाईल शिवाय होऊ शकत नाही. तर या मोबाईल वापरताना आपण बरेचशा चुका करतो आणि त्या चुका आपण छोट्या चुका असतात आणि ते कसे आपण सॉल्व्ह करू शकतो. मी काय जास्त डीप मध्ये न सांगता एक बेसिक लेवलचं सांगेल की जेणेकरून आपल्याला एक सोप्या लँग्वेज मध्ये समजेल. रिसेंटली आपण कोर्ट फॅसिलिटी बघत असताना किंवा न्यूज पेपर वाचत असताना एक शब्द नेहमी ऐकतो, आरोपीला अटक केली. हा आरोपी पकडले गेला, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, अरेस्ट, अटक. आणि याचाच अर्थ सायबर गुन्हेगारांनी एक रिसेंट ट्रेंड जो चालू केला आहे तो आहे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट स्कॅमचे माझ्याकडे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत की त्यांच्याकडनं कोट्यवधी रुपये त्यांनी जस्ट एक पोलिसांना घाबरून दिला. प्रतिनिधी अख्तर शाह, धुळे, दोंडाईचा, NTV न्यूज मराठी.